अलिबागमध्ये राहण्यासाठी ऑप्शन शोधतायत तर अलिबाग एस टी स्टँडपासून अवघ्या 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर आहे आउट ऑफ बॉक्स लिव्हिंग. येथून वर्सोळी बीच हा 15 ते 20 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. हा एक युनिक कन्सेप्ट आहे, थोडासा हटके. इथे कंटेनरमध्येच त्यांनी रूम्स बनवलेले आहेत. पण तुम्हाला वाटणार नाही की असं आपण कंटेनरमध्ये राहतोय. तिथे तुम्हाला एक बेड मिळाला जाईल. ही एक वेगळी युनिक अशी कन्सेप्ट आहे. इथे त्यांनी कंटेनर्समध्येच रूम दिलेले आहेत. तिथे तुम्हाला एक बसण्यासाठी सोफाही मिळेल. बेड आणि बाथरूमही चांगलं आहे, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला यूज करता येतील सगळं. बाथरूम तसं मोठ्या साईजचं नाही आहे, पण पुरेसे असं आहे. इथे गरम पाणीही येतं आणि त्यांनी सोबत शॅम्पू, कंडिशनर पण दिले होते आणि कॉफी आणि टी पाउचेस पण दिले होते. गरम पाण्यासाठी केटली. इथे बाहेरच एक स्विमिंग पूल पण आहे, जिथे लहान मुलंही स्विमिंग करू शकतात आणि जस्ट एंट्रन्सला तिथे गेमिंग झोन पण आहे. तिथे त्यांनी कॅरम आणि डार्ट्स गेम पण ठेवलेला आहे. हॉटेलच्या आसपास झाडे-झुडपे आहेत आणि त्यांनी टेबलही ठेवलेला आहे जस्ट तुमच्या कंटेनरच्या बाहेर, जिथे तुम्ही बसून नाश्ता आणि जेवण करू शकता. आसपास एक किराणा स्टोअर्सही होतं आणि तिथे जवळच एक खंडोबाचं मंदिर आहे. तेही खूप छान आहे. इथून वर्सोली बीच हे 15 ते 20 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि तुम्हाला दुसरीकडे म्हणजे अलिबाग बीचला, मांडवा बीचला जायचं असेल, तर इथूनच तुम्हाला ऑटो रिक्षाज मिळतील. आउट ऑफ बॉक्स लिव्हिंग हॉटेलमध्येच तुम्हाला ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरचेही ऑप्शन्स आहेत. जेवण तसं आम्हाला बरं वाटलं, पण तुम्हाला जर बाहेरचेही ऑप्शन्स ट्राय करायचे असेल तर आसपासही एक 1-2 रेस्टॉरंट्स आहेत चांगले. नाहीतर तुम्ही अलिबाग एस टी स्टँड्स च्या आसपास एक्सप्लोअर करू शकता. तिथे खूप सारे हॉटेल्स आहेत, जिथे खूप व्हरायटी आणि खूप छान नाश्ता आणि जेवणाचे ऑप्शन्स मिळून जातील. हॉलिडे सीझन्समध्ये बहुतेक सर्वच ठिकाणी आसपास कॉस्ट वाढलेले असतात हॉटेल्सच्या. त्यामुळे जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर अगोदरच प्लॅन करा. व्हिडिओ आवडल्यास